नमस्कार. तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूया मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी. ही भाजी बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच चवदार लागते. तर भरपूर जण शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी बनवतात पण त्यांना व्यवस्थित जमत नाही. तर अशा प्रकारे बनवा. भाजी खूप चवदार होते आणि शेंगा पण जास्त गजगज होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही शेवगा बनवून बघा. बनवायला पण खूप सोपे आहे आणि खायला खूप चव लागते. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेले. एकदम खूप साल काढायचं नाही शेंगांचं. त्यानंतर आलं घेतलेलं आहे, लसूण आणि थोडं खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं आणि 2 कांदे घेतलेले आहेत. आता आपण शेंगांना थोडं उकळून घेऊ. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, थोडं तेल टाकायचं आणि शेंगा तेलामध्ये टाकून घ्यायच्या. शेंगांना 1 मिनिट तरी छान परतून घ्यायचं तेलामध्ये, म्हणजे काही शेंगांचा थोडासा कडवट वास येतो ना, त्यामुळे मग येणार नाही. आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण थोडंसं पाणी टाकू. पाणी एकदम जास्त नाही टाकायचं. ही भाजी आपल्याला कोरडी करायची आहे, त्यासाठी पाणी कमी टाकायचं. त्यानंतर आपण आता त्यांना 2 मिनिट झाकून ठेवू. उकडल्या जात आहे तिथपर्यंत आता आपण गॅसवर तवा ठेवू आणि खोबरं किसून घेतलेलं आहे ना, ते खोबरं भाजून घेऊ. खोबऱ्याला छान कलर येईल तिथपर्यंत भाजून घ्यायचं. हवं तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा घेऊ शकतात. शेंगदाण्यांना पण भाजून घ्यायचं. नाहीतर थोडे शेंगदाणे थोडं खोबरं असं सुद्धा घेऊ शकतात. बघा आता खोबरं भाजून झालेलं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि खोबरं टाकून घ्यायचं आणि थोडंसं असं जाडसर फिरून घ्यायचं. खूप जाड पण नाही, खूप बारीक पण नाही. त्यानंतर 2 कांदे घेतलेले आहेत मी. कांद्यांना पण छान बारीक चिरून घ्यायचं. जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरायचं कांद्यांना. हवं तर तुम्ही लाल टोमॅटोसुद्धा घेऊ शकतात या भाजीमध्ये. टोमॅटोने पण छान लागते भाजी. बघा आता कांदा कापून झालेला आहे आणि बघा शेंगांना पण 2-3 मिनिट झालेले आहे. शेंगा पण शिजून तयार आहे. शेंग एकदम खूप जास्त शिजवायची नाही आहे. 50 ते 60% शेंग शिजवायची फक्त. नंतर शेंगा काढून घ्यायच्या एका ताटामध्ये आणि कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापू द्यायचं आणि मग मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचं. आता आपण कांद्याला थोडं शिजण्यासाठी मीठ टाकून घेऊ. म्हणजे मीठ जर टाकलं ना तर कांदा थोडा लवकर शिजतो, कलर पण चांगला येतो कांद्याला, म्हणून मग मीठ टाकून घेऊ कांद्यावर. भरपूर वेळा जर आपल्याला कोरडी भाजी करायची आणि कांदा जर जास्तीचा घेतला ना आपण, तर कांद्यावरच मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर लाल पडतो आणि शिजतो पण चांगला. त्यानंतर जे वाटून घेतलेलं वाटण होतं, खोबरं, आलं, लसूण, ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर लाल तिखट टाकायची, धने पावडर टाकायचं, गरम मसाला टाकायचा आणि थोडी हळद टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परत छान मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, नाही तर मिरची पावडर जळून जाईल. त्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकू. एकदम जास्त पाणी नाही टाकायचं. आणि आता चांगलं तेल सुटू द्यायचं. बघा आता किती मस्त तेल सुटले. आपण पाणी यासाठी टाकलं की थोडं 1 ते 2 मिनिट आपण शेंगा मसाल्यामध्ये पण होऊ देऊ, म्हणजे मसाला शेंगांमध्ये चांगला मुरून जातो मग. आता बघा आपण शेंगा त्यामध्ये टाकून घेतल्या. आता परत आपण शेंगांना 1 ते 2 मिनिट मसाल्यामध्ये चांगलं होऊ देऊ. जर शेंगा तुम्ही आधीच जास्त शिजवून घेतल्या आणि मग मसाल्यामध्ये शिजवायला घेतल्या तर गचका होतं. त्यासाठी
शेंग आधी कमी शिजवायची आणि मग थोडा वेळ मसाल्यामध्ये शिजवायची, म्हणजे भाजीला पण चव लागते आणि शेंगा पण अशा नुसत्या खायला पण छान लागतात. आता 2 ते 3 मिनटात शेंगा शिजून तयार आहे. त्यानंतर आता आपण त्यावरून मस्त कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम आता बंद करून द्यायची. आपली शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी आता तयार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी एक वेळा नक्की करून बघा. खरंच खायला खूप चवदार लागते आणि ही भाजी ज्यांचे हाडं वगैरे कंबर दुखते त्यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त आहे. त्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की बनवून खा. तुम्हाला जर आमच्या ऑथेंटिक खानदेश चॅनलवरील अजून नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. थँक्यू.